सहकारी संस्थेच्या सभासदाचा तिसरा प्रकार आपल्याला सांगता येतो. चौथा प्रकार बघू आपण, नाममात्र किंवा नामधारी सभासद. नामधारी किंवा नाममात्र सभासद. नामधारी किंवा नाममात्र सभासद. नामधारी किंवा नाममात्र की केवळ प्रवेश शुल्क भरून एखाद्या व्यक्तीनं सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारलं असेल तर अशा व्यक्तीला नाममात्र किंवा नामधारी सभासद म्हणून ओळखलं जातं. तर केवळ त्याचं फक्त जे नाव आहे ते नाव फक्त असतं. म्हणून क्रियाशील सभासदाला जे अधिकार प्राप्त होतात, क्रियाशील सभासदाला जे अधिकार प्रदान केलेले असतात सहकार कायद्यानं, असे कोणतेही अधिकार ह्या नाममात्र सभासदाला किंवा नामधारी सभासदाला प्राप्त होत नाहीत. केवळ प्रवेश शुल्क भरूनच त्यानं सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारलेलं असतं. असं व्यक्ती किंवा असा सभासद हा नामधारी किंवा नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. तर प्रामुख्यानं अशा प्रकारे आपल्याला सहकारी संस्थेच्या सभासदाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार सांगता येतात. कोणकोणते प्रकार सांगितले आपण? क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी किंवा संयुक्त सभासद आणि चौथा प्रकार नामधारी किंवा नाममात्र सभासद. असे 4 प्रकार प्रामुख्याने आपल्याला सहकारी संस्थेच्या सभासदाच्या संदर्भामध्ये सांगता येतात. तर आत्तापर्यंत आपण सहकारी संस्थेचे सभासद, सभासदाची व्याख्या, सभासद कोणाला म्हणायचं, सभासदाची पात्रता आणि सभासदाची जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या वेगवेगळ्या प्रकाराच्या अनुषंगानं आपण आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता बघू की सभासदाचे अधिकार काय आहेत. कारण महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 नुसार सहकारी संस्थेच्या सभासदाला काही अधिकार सहकारी कायद्यानं बहाल केलेले आहेत. मग नेमकं ते कोणते अधिकार आहेत त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. म्हणून आता नंतरचा मुद्दा बघू आपण, सभासदाचे अधिकार. आता नंतरचा मुद्दा आहे सभासदाचे अधिकार. नंतरचा मुद्दा कोणता आहे? सभासदांचे अधिकार. आता आपल्याला माहिती आहे की आपण सहकारी संस्थेचा सभासद कोणाला म्हटलं हे आपण बघितलं. सभासदाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार बघितलं आणि दोन्ही वेळेस म्हणजे सभासदाची व्याख्या नमूद करताना आणि सभासदाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार नमूद करताना मी तुम्हाला सभासदाचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये सुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर मग नेमकं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अधिनियम 1961 नुसार सहकारी संस्थेच्या सभासदाला जे अधिकार सहकार कायद्यानं प्रदान केलेले आहेत त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये आपण आता थोड्याफार प्रमाणामध्ये चर्चा करू. आपला मुद्दा आहे सहकारी संस्थेच्या सभासदाचे अधिकार. आता पहिला जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे भाग प्रमाणपत्र प्राप्त करणे. भाग प्रमाणपत्र मिळविणे. भाग प्रमाणपत्र मिळविणे काय आहे? सहकारी संस्थेच्या सभासदाचा जी काही पहिला अधिकार आहे, जो काही पहिला अधिकार आहे तो पहिला अधिकार काय आहे? भाग प्रमाणपत्र मिळविणे. आपण जे काही क्रियाशील सभासद जे आपण सांगितले किंवा त्याची जी काही व्याख्या सांगितली की त्याच्यामध्येच आपण सांगितले की जो सहकारी संस्थेचा क्रियाशील सभासद असतो त्या सभासदाला त्यानं सभासदत्व स्वीकारण्यासाठी जे विहित नमुन्यात प्रवेश फी भरलेली आहे, विहित नमुन्यात अर्ज गेलेला आहे आणि किमान एका भागाची रक्कम त्यानं खरेदी केलेली आहे, अशा क्रियाशील सभासदाला त्यानं धारण केलेल्या भागाचं भाग प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार सहकार कायद्यानं प्रत्येक क्रियाशील सभासदाला दिलेला आहे. आपण मागच्या वर्षी बघितलेले, तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की आपण काय सांगितलेले की कोणत्याही सहकारी संस्थेच्या सभासदाला
सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या किती भाग खरेदी करता येतात? तुम्हाला सांगितलेले, तुम्हाला आठवत सुद्धा असेल की प्रत्येक सभासदाला सहकारी संस्थेच्या 1/5 इतक्या भागांची खरेदी करता येते. म्हणून हा जो काही भाग त्यानं खरेदी केलेला आहे त्या भागाचं भाग प्रमाणपत्र मिळविण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सहकारी संस्थेच्या क्रियाशील सभासदास असतो. म्हणून सभासदाचा पहिला अधिकार काय आहे की त्यानं भाग प्रमाणपत्र मिळविणे किंवा भाग दाखला, त्याला भाग दाखला या नावानं सुद्धा ओळखलं जातं. भाग प्रमाणपत्र मिळविणे किंवा भाग दाखला मिळविणे हे सहकारी संस्थेच्या सभासदाचा पहिला अधिकार आहे. दुसरा आहे सभेबाबतचा अधिकार. दुसरा प्रकार आहे सभेबाबतचा अधिकार. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की सहकारी संस्थेच्या विविध सभा होत असतात आणि त्या सभेला उपस्थित राहण्याचा किंवा सभेमध्ये सहभाग घेण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदात असतो. मग कोणते येतं? महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेच्या 4 सभा असतात. पहिली असते पहिली सर्वसाधारण सभा. सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर सहकारी संस्थेच्या 3 महिन्याच्या आत प्रवर्तक जी सभा बोलवतो त्या सभेला पहिली सर्वसाधारण सभा म्हणतात. आणि ही पहिली सर्वसाधारण सभा प्रत्येक सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच येते. ती सभा असते ती पहिली सर्वसाधारण. तर पहिल्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदास असतो. दुसरा प्रकार असतो वार्षिक सर्वसाधारण सभा. सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत अशी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली जाते. तर सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष मित्रांनो, जे आपलं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च तेच सहकार वर्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्च या कालखंडामध्ये झाल्यानंतर जी सभा बोलावली जाते ती असते वार्षिक सर्वसाधारण सभा. तर त्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुद्धा उपस्थित राहण्याचा अधिकार हा सभासदांना प्राप्त होतो. तिसरा प्रकार असतो विशेष सर्वसाधारण सभा. काही आपत्कालीन परिस्थिती असते आणि त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्णय घेणं हे महत्त्वाचं असतं. अशा प्रसंगी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली जाते. तर त्या विशेष सर्वसाधारण सभेला सुद्धा उपस्थित राहण्याचा अधिकार हा सहकार कायद्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाला बहाल केलेला आहे. आणि चौथा प्रकार असतो अंतिम सर्वसाधारण सभा की जी सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये अंतिम असते, म्हणून त्याला शेवटची सर्वसाधारण सभा असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्या अशा जे काही वेगवेगळ्या सभा येतात त्या सभांबाबतचा अधिकार हा सहकारी संस्थेच्या सभासदाला प्राप्त होतो. सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या सभासदाला सभेची सूचना ही 14 दिवस अगोदर त्यानं जे सभासद होताना जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर त्याला पोहोचती करणं सहकार कायद्यानुसार बंधनकारक असतं. म्हणून असं सभेच्या संदर्भामध्ये सभासदाचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. त्यानंतर व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. तिसरा प्रकार व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. तिसरा प्रकार आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. आपण सुरुवातीला सांगितलं की व्यवस्थापन समिती केव्हा होणार आहे की ज्यावेळेस सभासद असतील. कारण व्यवस्थापन समिती गठीत होण्यासाठी सर्वप्रथम सभासद असणं आवश्यक आहे. म्हणून व्यवस्थापन समितीबाबतचा सुद्धा जो काही अधिकार आहे तो अधिकार सहकारी संस्थेच्या सभासद आहेत. मग व्यवस्थापन समितीला उभं राहण्याच्या संदर्भामध्ये म्हणजेच निवडणूक लढविण्याच्या संदर्भामध्ये निवडून आल्यानंतर पदाधिकारी या वर्गामध्ये मग अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, सचिव असेल, खजिनदार असेल, या जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्याचा पद प्राप्त करण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार सुद्धा सहकारी संस्थेच्या सभासदास असतो. म्हणून व्यवस्थापन समितीबाबत म्हणजे व्यवस्थापन समितीबाबत सुद्धा अधिकार सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या सभासदाला बहाल करण्यात आलेला आहे. तिसरा प्रकार आपण बघितला. चौथा आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. निबंधकाकडे
निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, अर्ज करण्याचा अधिकार. सगळे अधिकार महत्त्वाचे आहेत, त्यातल्या त्यात हा अधिकार, निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. आता निबंधक कोण असतो, तर सहकारी संस्थेला परवानगी देणारा सहकार कायद्यानुसार सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी हा निबंधक, किंवा ज्याला आपण सहकार आयुक्त या नावाने ओळखतो, तर त्या निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार आहे. मग हा अर्ज कशाच्या संदर्भामध्ये असेल, आपण आत्ताच सांगितलं की सभेच्या बाबत एक कायदा काय सांगतो, सहकार कायदा, की सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्या सहकारी संस्थेनं वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं बंधनकारक आहे. समजा काही कारणास्तव 3 महिन्याच्या आत त्या सहकारी संस्थेनं सभा घेतली नाही, तर मग सभा घ्यावी या अनुषंगानं तो निबंधकाकडे अर्ज करू शकतो. म्हणून तसा अर्ज करण्याचा जो काही अधिकार आहे, तो अधिकार सहकार कायद्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाला दिलेला आहे. किंवा त्याच्यावर काही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये त्याची काही शंका असेल, त्या शंकेला व्यवस्थापन समिती व्यवस्थित उत्तरं देत नसेल, तर अशा प्रसंगी दाद मागण्याचा जो काही अधिकार असतो तो अधिकार त्याला प्राप्त होतो. आणि ती दाद कोणाकडे मागितली जाते, तर सहकारी संस्थेचा जो सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो, की ज्याला आपण निबंधक किंवा आयुक्त या नावानं ओळखतो. तर असं निबंधकाकडे अर्ज करण्याचा जो काही अधिकार आहे, तो अधिकार सुद्धा सहकारी संस्थेच्या सभासदास प्राप्त झालेला असतो किंवा सभासदास अर्ज असतो. त्याच्यानंतरचा आहे लाभांश वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार. लाभांश वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार. पाचवा अधिकार काय आहे, लाभांश वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार. आपण क्रियाशील सभासदाची व्याख्याच काय केली होती, की जो क्रियाशील सभासद सहकारी संस्था ज्या वस्तू व सेवांचा पुरवठा करतात त्याचा त्यानं लाभ घेतला पाहिजे. म्हणून सहकारी संस्था जी वस्तू व सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत त्या वस्तू व सेवांचा लाभांश मिळविण्याचा त्याला अधिकार आहे. हा लाभांश काय आहे, तर सहकारी संस्था जे काही वर्षाच्या मध्ये जे काही व्यवहार करते त्या व्यवहारामुळे सहकारी संस्थेला जो काही नफा मिळत असतो, ज्याला लाभांश मिळतो, ज्याला आपण सहकारी भाषेमध्ये लाभांश म्हणतो, तर तो लाभांश मिळविण्याचा अधिकार हा सहकारी संस्थेच्या सभासदास आहे. सहकार कायद्यानुसार 15% सहकारी संस्था आपल्या सभासदांना लाभांश प्राप्त करू शकते. तो त्या सहकारी संस्थेच्या अधिसभेचा अधिकार आहे की तो किती टक्के दरानं आपल्या सभासदांना लाभांशाचं वाटप करायचं आहे. म्हणून सहकारी संस्था ज्या सेवा व वस्तू प्रदान करणार आहे किंवा लाभांश प्रदान करणार आहे, तर त्या लाभांश वस्तू व सेवा मिळविण्याचा जो अधिकार आहे तो अधिकारसुद्धा सहकारी संस्थेच्या सभासदाला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणून तो सुद्धा एक अधिकार आपल्या सहकारी संस्थेच्या सभासदाचा सांगता येतो. त्याच्यानंतर वारसाबाबतचा अधिकार. वारसाबाबतचा काय अधिकार, की आपल्याला माहिती आहे की जर समजा सहकारी संस्थेचं सभासद स्वीकारलं आणि अचानकपणे त्या सभासदाचा मृत्यू झाला किंवा त्या सभासदाची हकालपट्टी झाली किंवा त्या सभासदानं राजीनामा दिला, तर काय, तर अशा प्रसंगी सभासदाचा मृत्यू झाला तो सभासद असताना, तर अशा प्रसंगी त्याला वारसदाराची नोंद करणं आवश्यक आहे. म्हणून वारसाबाबतचा जो काही अधिकार आहे तो अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदाला प्रदान. वारस तो जो काही सभासद असेल त्या सभासद तो कोणालाही किंवा कोणत्याही व्यक्तीला सहकारी संस्थेच्या आपला वारसदार म्हणून नेमू शकतो, तो त्याचा अधिकार आहे. आणि शेवटचा आहे इतर अधिकार. नंतरचा आहे इतर अधिकार. ह्या इतर अधिकारामध्ये काय आहे,
की सहकारी संस्थेचे जे काही हिशोब पुस्तकं असते ते हिशोब पुस्तकं पाहण्याचा अधिकार असेल, सहकारी संस्थेचे जे काही प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र पाहण्याचा अधिकार असेल, सहकारी संस्थेच्या इतिवृत्ताची जी काही प्रत असते ते इतिवृत्ताची प्रत पाहण्याचा अधिकार असेल, सहकारी संस्थेचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं ते पाहण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकारसुद्धा, म्हणजे अशा स्वरूपाचे जे काही विविध अधिकार आहेत हे विविध अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदास असतात. आता एक लक्षात घ्या, आपण सहकारी संस्थेच्या सभासदाचे विविध अधिकार बघितलेले आहेत. त्या अधिकारामध्ये आपण कशा कशाचा समावेश केला आहे? एक, भाग प्रमाणपत्र मिळविणे. किती भागाची खरेदी करू शकतो तो? 1/5 जे काही सहकारी संस्थेने निर्धारित केली जी काही भागाची रक्कम आहे त्याच्या 1/5 इतक्या भागांची खरेदी किंवा भाग प्रमाणपत्र, ज्याला आपण भाग दाखला म्हणतो, ज्या भाग दाखला नावाने ओळखलं जातं ते भाग प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या ज्या विविध सभा घेतल्या जातात त्या सभेच्या संदर्भामधला जो अधिकार आहे तो अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदाला आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापन समितीबाबतचा अधिकार आपण बघितला. त्याचबरोबर निबंधकाकडे अर्ज करण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार आपण बघितलेला आहे. त्यानंतर सहकारी संस्था जी लाभांश वस्तू व सेवा प्रदान करते ते प्रदान केलेल्या लाभांश वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकारसुद्धा सहकारी संस्थेच्या सभासदाचा असतो. त्यानंतर वारसाबाबतचा अधिकार की वारस कोण दाखवायचं, आपल्याला वारसदार कोण असेल आपल्यानंतरचं, तर ती वारसदाराची नोंद करण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकारसुद्धा सहकार कायद्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाला दिलेला आहे. आणि इतर अधिकार बाकीचे जे काही प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, व्यापारी पत्रक असे जे काही विविध लेखे असतात ते लेखे पाहण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदास प्राप्त असतो. हे एकंदर असे 7 अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदांचे असतात. या ठिकाणी आपलं सभासदांचे अधिकार हा जो काही मुद्दा असतो तो मुद्दा आपण इथं संपू. त्याच्यानंतर आपण बघू सभासदांच्या जबाबदाऱ्या काय आहेत. जसं सहकारी संस्थेच्या सभासदाला काही अधिकार प्रदान केलेले आहेत तसंच सहकार कायद्यानं सहकारी संस्थेच्या सभासदांना काही जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांचं पालन करणं हे प्रामुख्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाचं काम असतं. मग नेमकं त्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. नेमकं काय आहे नंतरचं आहे. सभासदांच्या जबाबदाऱ्या. सभासदांच्या जबाबदाऱ्या काय आहे? नेमकं सभासदांची जबाबदारी प्रामुख्यानं पहिलं आहे नियमांचे पालन करणे. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी नियमांचे पालन करणे. आता नियम कोणते? आपल्याला माहिती आहे की सहकारी संस्था ही प्रामुख्यानं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार स्थापन झालेली असते. मग त्या कायद्यामध्ये काय तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदी, आणि अजून एक असतं की सहकार कायदा ह्या सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांसाठी लागू असतो. पण पर्टिक्युलर जी सहकारी संस्था आहे का त्या सहकारी संस्थेचं अंतर्गत कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपविधी तयार केली जाते. त्या उपविधीमध्ये जे काही नियम सांगितलेत त्या उपविधीमध्ये काय तरतूद केलेली आहे त्या तरतुदींचं पालन करण्याची सुद्धा जबाबदारी प्रामुख्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाची असते. म्हणून सहकार कायदा असेल, उपविधी असेल किंवा इतर जे काही सहकाराच्या संदर्भामधले जे कायदे असेल त्या सगळ्या कायद्यांचं त्या सगळ्या नियमांचं पालन करण्याची जी काही जबाबदारी आहे ती पालन करण्याची जबाबदारी प्रामुख्यानं सहकारी संस्थेच्या सभासदांची असते. जर समजा त्या सभासदानं नियमांचं पालन केलं नाही तर सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार असतो. म्हणून जे काही सहकार कायद्याने नियम सांगितलेले आहेत, उपविधीनं जे काही नियम सांगितलेले आहेत त्यांचं तंतोतंतपणे पालन करण्याचं जी काही जबाबदारी आहे ही जबाबदारी सहकारी संस्थेनं सभासदांना दिलेली आहे. म्हणून नियमांचे पालन करणं ही सुद्धा एक सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर देणी देणे. देणी देणे समजा एखादी सहकारी संस्था ही पतसंस्था
ही असेल आणि पतसंस्थेकडून आपल्यासाठी आपण कर्ज घेत असतो, तर मग त्या कर्जाची परतफेड करण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी संबंधित सभासदाची असते. म्हणून सहकारी संस्थाची जी काही देणी असेल किंवा जी काही येणी असेल ती देणी देण्याचं आणि येणी प्राप्त करण्याचा जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रामुख्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाची असते. समजा आपण कर्ज घेतलेलं आहे आणि अचानकपणे आपण आपल्या सहकारी संस्थेचं सभासदत्व सोडून आपण कार्यक्षेत्र बाहेर चाललो, तर अशा प्रसंगी आत्तापर्यंत आपण जे काही कर्ज घेतलेलं होतं त्या कर्जाची परतफेड पूर्णपणे करणं ही त्याची जबाबदारी. म्हणून संस्थेची देणी असेल किंवा संस्थेची येणी असेल ती देणी आणि येणी पूर्ण करण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रामुख्यानं सहकारी संस्थेच्या सभासदाची असते असं आपल्याला म्हणता येतं. त्याच्या